पावसाळा हा ऋतू सर्वांना आवडतच असतो. पावसाळ्यामध्ये फिरण्याचा आनंदही सर्व घेत असतात. परंतु पावसात भिजल्यावर त्वचेला जे हानिकारक आजार होतात हे आपल्याला माहिती आहे का? हो, पावसाळ्यात भिजल्यानंतर आपल्या त्वचेला ओलसरक कपड्यांमुळे आजार होत असतात. ते आजार कुठल्या कुठल्या पद्धतीचे हे आज आपण त्वचारोग तज्ज्ञ यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव डॉक्टर चेतन काशीनाथ राठोड आहे. मी सध्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करतो. आता सध्याला पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा जसा सगळ्यांना आवडतो तसं त्यासोबत तो बरेचसे आजारही घेऊन येत असतो. तर मोस्ट कॉमनली सध्याला आता स्किनचे रिलेटेड डिसीजेस असतात. ठीक आहे, तर त्याची काळजी घेणं पण आपल्याला फार महत्त्वाचं आहे. बरेच लोक निष्काळजीपणा करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तो जो आजार आहे तो आपल्यापासून आपल्या जे प्रियजन आहेत, फॅमिली मेंबर्स वगैरे, तर त्यांना पण ते स्प्रेड होऊ शकतो आपल्या थ्रू. जो सगळ्यात जास्त पसरणारा आजार आहे तो आहे फंगल डिसीज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर आपण जाणून घेऊयात की फंगल डिसीज नेमकं काय असतं. तर फंगल डिसीज जे असतं तर त्याला आपण मराठीमध्ये बुरशी पण बोलतो. बुरशी जे असतं ना, तर त्याला स्पोर्स असतात छोटे छोटे. तर ते आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते सगळीकडे ते स्प्रेड होऊ शकते. त्या एरियामध्ये जिथे ते आहेत ना, तर ते स्प्रेड होतात. तर आपण मुख्यत्वे बघू की हे जे बुरशी आहे तर ते आपल्या शरीराला कुठे कुठे आपल्याला अफेक्ट करते शरीरावरती. तर सगळ्यात मेन जे आहे तर ते आहे आपलं स्काल्प म्हणजे काय, आपलं डोकं. साधं सरळ भाषेत सांगायचं तर डोक्यांवरती आपलं ते पसरतं. त्यानंतर दुसरं जे आहे आपलं मुख्यत्वे ते आहे चेहरा आपला. त्यानंतर येतं आपली पुरुषांमध्ये असते दाढीच्या एरियामध्ये पण येतं. ठीक, त्यानंतर जो मोस्ट कॉमन एरिया आहे आपला, म्हणजे सगळ्यात आपण त्याला हे पण बोलतो की प्रत्येक जणांची कंप्लेंट असते की मला आपल्या मांडीच्या तिथे खाज येते. ठीक आहे, खाजवा जाणवतोय. तर हे जनरली जे लोक बसून असतात कंटिन्युअसली त्यांना जास्त घाम येतो जास्त. त्यानंतर आपल्या जे जनेंद्रियाचा जो भाग आहे थाईच्या तिथे, आपल्या मांड्यांच्या तिथे, तर तिथे पण होतं. जो मोस्ट कॉमन ऑर्गॅनिझम आहे, फंगल ऑर्गॅनिझम आहे, तर त्याला आपल्या सायंटिफिक भाषेमध्ये किंवा मेडिकल भाषेमध्ये आपण टिनिया बोलतो. ठीक आहे, तर टिनिया जो आहे तर तो ओळखायचा कसा. जनरली कसं होतं की टिनिया जो ऑर्गॅनिझम आहे, जर त्याचं इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी एक रिंग सारखं सर्कल तयार होतं. तर आपण त्याला रिंगवॉर्म पण बोलतो कॉमन भाषेमध्ये. बरेच जण रिंगवॉर्म झालाय असं बोलतात. याच्याबद्दल काळजी काय घ्यायला हवी की त्यामुळे आपल्याला ते होणार नाही. सगळ्यात साधं सरळ सोपा इलाज आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ठीक आहे, तर आपण पावसाळ्यामध्ये सगळ्यांनाच भिजायला आवडतं, फिरायला आवडतं. बट त्यानंतर आपण ते जे ओले झालेलो आहोत तर ते सुकून पण घेणं ते पण फार गरजेचं आहे. कारण की ह्या फंगल ऑर्गॅनिझम जे फंगल इन्फेक्शन होतं तर त्याचं मुख्यत्व जे कारण आहे तर ते आहे ह्युमिड वातावरण. त्यानंतर दुसरं आहे मॉइस्ट एरिया. मॉइस्ट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला खूप जास्तीचा घाम येतो अशा ठिकाणी त्याला राहायला आवडतं. त्या ठिकाणी त्याला कॉलनीज वगैरे तयार करायला इझी जातं. आणि तर आपण ज्या ठिकाणी आपल्याला खूप सारा घाम येतोय किंवा काही ओलसर जागा आहे तर ती आपण छानपैकी चांगल्या टॉवेलने, जे की जास्त जाड नसेल, पातळ अशा टॉवेलने आपण ते छानपैकी पुसून घ्यायचं. आंघोळ ज्यावेळेस करतो आपण तर त्यावेळेस गरम पाण्यानेच आंघोळ करायची. पावसाळ्यात बऱ्याच लोकांना थंड्या पाण्याने पण आंघोळ करायची सवय असते, तर आपण गरम पाण्याने आंघोळ करायची. त्यानंतर जो सोप वापरतो आपण आंघोळीसाठी तर तो फॅमिलीमध्ये आपल्या 4 मेंबर्स असतील, 5 मेंबर्स असतात. जनरली प्रत्येक फॅमिलीत 4-5 मेंबर असतात. तर ज्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे तर त्यांनी त्याचा सेपरेट सोपच वापरावा. त्यांनी दुसऱ्याचा म्हणजे शेअर नाही करावा त्याचा सोप वगैरे जो आहे तो. कारण की हा जो आजार आहे हा संसर्गजन्य आजार आहे. हा एकमेकांपासून दुसऱ्याला पसरू शकतो. आणि आपण आंघोळ झाल्यानंतर स्वतःचा सेपरेट टॉवेल वापरणं हे पण फार गरजेचं आहे. त्यानंतर कपडे पण आपण एकमेकांचे घालायला नको. आणि जे कपडे वगैरे आपण वापरतो तर ते छानपैकी उन्हामध्ये वाळवल्यानंतरच वापरायला हवे. इवन अंडर गारमेंट सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण प्रेस करूनच वापरायला हवे. हा आजार जो आहे फंगल इन्फेक्शन तर तो संसर्गजन्य आजार आहे. तर याची काळजी घेतलेलीच कधी पण चांगलं असतं. पण जर इन केस काही लोकांना जर याचा त्रास झाला, हा आजार उद्भवला, तर यांनी जवळच्या योग्य त्या त्वचारोग
डॉक्टरांकडे जाऊनच योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी.